नमस्कार, मी तुषार शेटे। आज महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्रानं त्यांचा उपमुख्यमंत्री आणि एक लोकप्रिय नेता गमावलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे। आता या विमान अपघातामध्ये नेमकं काय झालं, शेवटच्या क्षणी काय झालं, या संदर्भातली माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। या अपघाताची संभाव्य कारणं नेमकी काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। मुळातच जर आपण रनवेचा विचार केला तर अजित पवारांनी मुंबईवरनं टेक ऑफ केलं होतं आणि ते बारामतीला येणार होते। बारामतीचा रनवे जो आहे तो बाकीच्या रनवेपेक्षा लहान आहे, त्यामुळे त्या रनवेमध्ये लँडिंगच्या दरम्यान काही अडचण झाली आहे का, हा सगळ्यात एक मुद्दा उपस्थित होतोय। आपण जर बघितलं तर टेक ऑफ सुरक्षित झालं होतं, लँडिंगही सुरक्षित होणार होतं, मात्र लँडिंगच्या आधी एक अडचण निर्माण झालेली होती आणि त्यामुळे पायलटला गो अराउंड करावं लागलं होतं। गो अराउंड म्हणजे काय की जेव्हा एका पर्टिक्युलर लेवल नंतर जेव्हा पायलट हवेतनं खाली यायला लागतात आणि तिथे एक स्पॉट असतो, त्या स्पॉटला त्यांना तो टच करायचा असतो, मात्र तिथे टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचं समोर आलेलं आहे। आता हा नेमका टेक्निकल प्रॉब्लेम काय असू शकतो याबद्दल चर्चा सुरू आहे आणि याचं एक्झॅक्ट कारण जे आहे ते आपल्याला नंतर कळणार आहे, कारण की याचा ब्लॅक बॉक्स जो आहे विमानाचा त्यातनं हे सगळं स्पष्ट होणार आहे। मात्र जी माहिती प्रत्यक्षदर्शींकडनं मिळालेली आहे त्यानुसार ज्या वेळेला विमानांनी लँडिंग करायला गेलेली होते त्यावेळेला लँडिंगच्या दरम्यान त्यांना तिथे अडचण आली होती आणि त्यानंतर पायलटनी पुन्हा गो अराउंड केलं। आता जेव्हा गो अराउंड केल्यानंतर पायलट पुन्हा फिरून जेव्हा रनवे पर्यंत येत होता तेव्हा रनवे पर्यंत आल्यानंतर त्यांना लँडिंग करायचं होतं, मात्र दुर्दैवानं त्यांचं लँडिंग होऊ शकलेलं नाही। जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार विमानामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता। आपल्याला जर आठवत असेल तर अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये जे झालं होतं तसंच काहीतरी इथे शक्यता वर्तवली जाते आहे, लँडिंग गिअरमध्ये प्रॉब्लेम झाला होता। त्यामुळे पहिल्यांदा सुद्धा जर टेक्निकल फॉल्ट आला असेल, लँडिंग गिअरमध्ये प्रॉब्लेम झाला असेल तर विमानाला लँडिंग गिअर डाऊन करता आला नसेल आणि म्हणून त्यांना लँड होता आला नसेल आणि म्हणून पायलटनी गो अराउंड केलं का, आणि गो अराउंड केल्यानंतर जेव्हा त्याला वाटलं की आपल्याला इथे आता आपण लँड करू शकतो म्हणून पुन्हा तो लँडिंग स्पॉटच्या जवळ आला, मात्र त्याच्यातला टेक्निकल प्रॉब्लेम हा प्रचंड वाढला होता आणि म्हणूनच शेवटच्या क्षणी पायलटनं मेडे कॉल दिला होता। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा प्लेन क्रॅश होणार असतं ते क्रॅश होण्याच्या पूर्वी हा मेडे कॉल दिला जातो आणि हा मेडे कॉल होता याचा अर्थ स्पष्ट होता की आपलं विमान आता जमिनीवरती सुरक्षितपणे लँड होऊ शकणार नाहीये याचा पूर्ण अंदाज पायलटला आलेला होता आणि म्हणूनच त्यांनी मेडे कॉल दिला होता। या अपघातानंतर वेगवेगळ्या चर्चा वर्तवल्या जात आहेत, प्लेन सुरक्षित होतं की नाही, एअरक्राफ्टचा मेंटेनन्स झाला होता की नाही, नेमक्या ज्या चुका झाल्या होत्या त्या कोणाच्या होत्या, पायलटला काही तांत्रिक अडचण आली होती का, विमानाचा मेंटेनन्स बरोबर नव्हता का, रनवेवरती अचानक काही अडचणी किंवा ऑब्स्टॅकल समोर आले का, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। DGCAनं आणि संबंधित सरकारी यंत्रणांना याची चौकशी सुरू केलेली आहे। चौकशीतनं सत्य जे आहे ते लवकरच समोर येईल, मात्र एक गोष्ट नक्की आहे की राज्यानं आपला एक उमदा नेता आणि लोकांनी त्यांचा जननेता हा गमावलेला आहे। तुषार शेटे, सिविक मिरर, पुणे।